नमस्कार मित्रांनो, मी विवेक मंत्री. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं. अजूनही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना, फॅमिलीला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. कारण ह्या चॅनलवर आपण बरेचसे व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे ज्योतिषशास्त्र, NLP, हिप्नॉसिस या गोष्टीवर. आणि आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय घेणार आहोत, तो म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्थेतील सगळ्यात महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणजे लग्न. तर लग्नासंदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर लग्न जेव्हा केलं जातं तेव्हा जनरली लोक काय करतात, ती पत्रिका पाहतात की ही पत्रिका जुळते का नाही, एवढे एवढे गुण जमले आणि एवढ्या लग्नात ते एवढे गुण जमवून ते लग्न जमवलं. आता ते लग्न जमवल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा ती लग्न मोडतात किंवा काही ना काही विघ्न येतात वैवाहिक आयुष्यामध्ये आणि त्रासदायक ठरतात. तर लग्न जमवण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी घरं आहेत ती म्हणजे तुमच्या पत्रिकेमधलं दुसरं स्थान, पाचवं स्थान, सातवं स्थान आणि 11वं स्थान. थोडंसं त्याबद्दल माहिती सांगतो, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. दुसरं स्थान जे आहे ते फॅमिली एक्सपान्शनच्या दृष्टीने महत्वाचं असतं. पाचवं स्थान जे आहे ते मुलाबाळासंदर्भात आहे. सातवं तुमचं ऍक्च्युअल लग्न ज्या व्यक्तीशी होणार आहे म्हणजे स्पाऊस, लाईफ पार्टनर, त्या संदर्भात दाखवतो. आणि 11वं स्थान जे आहे ते लाभ स्थान. लाभ स्थान म्हणजे काय? मी हुंडा म्हणत नाहीये. लाभ स्थान म्हणजे तुम्हाला त्या लग्नातून आनंद मिळणार आहे का नाही, तुम्हाला त्या लग्नात लाभ होणार आहे का नाही, आनंदाचा लाभ होणार आहे का नाही, हे बघणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे नुसती पत्रिकेची ती जुळवाजुळव करणं आणि हे चार घटक पाहणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर आज आपण एक अशीच लहानशी पत्रिका घेणार आहोत. कोणाशी जर ती पत्रिका जुळत असेल तर केवळ योगायोग समजावा. एक उदाहरणादाखल फक्त मी पत्रिका घेतोय, म्हणजे आपल्याला समजेल की ह्या पत्रिकेमध्ये नक्की काय घडतंय आणि काय घडत नाहीये. तर आता आपण ही पत्रिका आधी ओपन करूया. उघडूया ह्या पानावरती. ही एक बेसिक पत्रिका आली कोणाची तरी, मी त्याच्यात जन्मतारीख XYZ नाव घेतलंय आणि जन्मतारीख वगैरे टाकून ही पत्रिका बनवून घेतली. आणि ह्या व्यक्तीचा जन्म जो आहे तो म्हणजे आता साधारणपणे 22-25 वय आहे. तर सध्या या व्यक्तीची ज्युपिटरची महादशा चालू आहे, म्हणजे गुरुची महादशा चालू आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे की मगाशी मी म्हटलं 2, 5, 7 आणि 11, तर ह्याच्यात लग्नाचे योग कसे असतात हे आपण आता सगळ्यात पहिले जाणून घेणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले आपण जाऊ इथं केपी सिस्टम मध्ये. केपी सिस्टमच्या प्लॅनेट्स अँड कस्पला मी क्लिक केलं आणि आणखीन खाली आलो. तर आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, अगदी सोप्या पद्धतीने सांगतो, तुम्ही सगळेजण करू शकता हे. तर सगळ्यात पहिले 2 नंबरला जावा इथं, आणि 2च्या ठिकाणी राहू असं लिहा. 2 लिहा कागदावरती आणि पुढे राहू असं लिहा. मग त्याच्यानंतर 7 आकड्यावर जावा, राहू. 5 आकड्यावर जावा, मर्क्युरी. आणि नंतर 11 ह्याच्यावर जावा आणि केतू. हे सगळं लिहून घेतलं. सबलॉर्ड जो आहे याचा तो बघायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये राशी लॉर्ड, नक्षत्र लॉर्ड आणि सबलॉर्ड हे प्रकार असतात. तर आपल्याला यांचे सबलॉर्ड घ्यायचे. तर आता 7व्याचा सबलॉर्ड घेतला, दुसऱ्याचा घेतला, 5व्याचा घेतला आणि 11व्याचा घेतला. आता हे सगळे एका तुम्ही कागदावर टिप्पण मांडलं की त्याच्यानंतर काय करायचं, अजून खाली यायचं ह्याच पानावरती, सिग्निफिकेटर्स अँड RP म्हणून क्लिक करायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही पाहिलंय सबलॉर्ड कशा कशाचे आहेत, त्या त्या सबलॉर्डच्या समोर हे सगळे आकडे लिहायला चालू करा. 3, 5, 7, 9, 10. म्हणजे काय, चंद्राच्या समोर 7 आकडा आलेला आहे, हे सगळ्यात पहिले. मग आणखीन आपला कुठला होता, मर्क्युरी होता. 1, 5, 6, 8, 10. राहू 1, 2, 10. 1, 2, 10 मध्ये कुठेही लग्नाचा योग दिसत नाहीये. केतू 8 आणि 10, कुठंही लग्नाचा योग नाहीये. म्हणजे जर का ही व्यक्ती, जर आपण म्हटलं की ह्यांचा
मुख्य जो सिग्निफिकेटर आहे लग्नाचा तो 1, 2 आणि 10, तर ह्याच्यापैकी फक्त 2 हा आकडा आहे. पण आता ज्या व्यक्तीची महादशा जी चालू आहे ती ज्युपिटरची महादशा चालू आहे. तर तिथं 2 आलाय, 5 आलाय, पण 6, 8 आणि 12 आणि शिवाय 11 पण आलाय. पण 7 हा आकडा आलेला नाहीये जो की लग्नासाठी सिग्निफिकेटर ठरेल. पण ज्युपिटरच्या महादशेमध्ये 2, 5, 11 आलेले आहेत. आणि आता 2, 5 आणि 11, तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण जर डिटेलमध्ये जर गेलो, तर समजा जर या व्यक्तीचं लग्न समजा एखाद्या XYZ तारखेला समजा आपण म्हणलं की चला 26 नोव्हेंबरला लग्न झालं असं समजूया. तर आपण ओरिजिनल पत्रिकेवर जाऊया आता. तर 26 नोव्हेंबरला लग्न का झालं, तर हे जर तुम्ही बघितलं तर आता आपल्याला ज्युपिटरच्या दिशेला यायचंय. इथं राहूच्या ह्याच्यात आणि 26 नोव्हेंबर आपल्याला तारीख बघायची, म्हणजे मी इथं क्लिक करेन आणि 26 नोव्हेंबर जी आहे ही 28 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबरच्या मध्ये येणार आहे. तर आता तुम्ही जे इथे आकडे लिहून घेतलेत ना मित्रांनो, ज्युपिटर, राहू, मून आणि मार्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असतं तर ज्युपिटरमध्ये 2, 5, 11 ह्या गोष्टी आलेल्या होत्या. राहूला काही लग्नाचा योग नव्हता, पण मून मध्ये 7वा होता. आणि मार्स आपण पाहिला नाही, पण लग्नासाठी जर बघितलं तर 2, 5, 11, 2, 5, 7, 11 हे सगळे झाले. पण ह्याच मून मध्ये बाकीचे जे मून जो आहे हा लग्नाचा त्याने, कारण त्याने कारकत्व दिलं तुम्हाला, 7वी स्थान जे आहे लग्नासाठी दिलं. पण जर आपण परत ह्याच ठिकाणी गेलो सिग्निफिकेटर्सला, तर आता तुम्ही बघा की पत्रिकेमध्ये किंवा ह्या लग्नामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. राहू, मर्क्युरी, सगळ्यात पहिले तर आधी आता आपण सिग्निफिकेटर्सला जाऊया. ज्युपिटरची महादशा चालू आहे असं पण बघितलं. दुसरा, 5वा, 6वा, 8वा, 6, 8, 12 हे स्थान जेव्हा पत्रिकेतली ऍक्टिव्ह असतात तेव्हा बऱ्याचदा नुकसानच जास्त होतं किंवा एखादी घडलेली घटना जी आहे ती उलटी पालटी होऊ शकते किंवा त्रासदायक ठरू शकते. आणि शिवाय 6वं ग्रह हे जे आहे हे डिवोर्स साठी पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मून, राहू जर बघितलं आपण, आठवत असेल तुम्हाला त्या 26 तारखेचे जन्मतारखेचं जे आपण बघितलं की ज्युपिटर, राहू, मून आणि मार्स. तर ज्युपिटर मध्ये आपण बघितलं तर 2, 5, 6, 8, 10, 11, 12, 6, 8, 12 ऑलरेडी ऍक्टिव्ह आहेत. 2 आणि 5 ऍक्टिव्ह आहेत. 11 ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे लग्नाचे योग होण्यासाठी ग्रहमान कधी होतं, तर त्या दिवशी जर आपण ग्रहमान बघितलं 26 तारखेचा, तर 3, 5, 7, 9, तर 5 आणि 7 हे दोन्ही ग्रहाचे आहेत. हे बघा, हे आणि हे हे स्थान. तर हे 5 आणि 7 आणि ज्युपिटरचे 2, 5, 7, 11 हे सगळे लग्न करून देण्यासाठी त्या दिवशी अगदी व्यवस्थित एक मेळ घालून आला होता. पण पुढं जर तुम्ही गेलात तर ह्या पत्रिकेमध्ये त्या दिवशी मार्सचा पण योग होता. 2 तारीख आहे, 3 तारीख आहे, 9, 10. पण हे जे ज्युपिटरच्या महादशेमध्ये 6 सुद्धा आहे. शिवाय राहू कारकत्व देतच नाहीये लग्नाचं. त्यामुळे हे लग्न कितपत टिकेल हे जरा शक्यता कमीच वाटते. लग्न टिकावं माझी पण कायम इच्छा असेल, पण ह्या पत्रिकेमध्ये जर बेसिक ग्रहमान जे आहे लग्नाचा, की राहू जो सिग्निफिकेटर आहे 7व्या स्थानाचा, तो लग्नाचा मेन योगच देत नाहीये, तर हे लग्न टिकणं जवळजवळ अशक्य आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पत्रिकेमधले सुद्धा योग बघू शकता. म्हणजे ज्यांच्याशी आता तुम्हाला लग्न करायचं आहे तर हे योग तुम्ही बघू शकता. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमचे झालेल्या लग्नाला आता 20-25 वर्ष झाली तर आता तुम्ही म्हणताय की नाही माझ्या पत्रिकेत तर असा योग नाहीये. तर तो योग तुमचा घडून येतो, पण कोणकोणती स्थानं ऍक्टिव्ह आहेत हे महत्वाचं आहे. लग्न झाल्यानंतर घटस्फोटासाठी 6वं स्थान सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतं. तुमचं जर 6वं स्थान ऍक्टिव्ह झालं तर तुमच्या पत्रिकेमध्ये घटस्फोट,
किंवा एकमेकांपासून खूप लांब राहणं, म्हणजे नवरा एकीकडे बायको दुसरीकडे लांब राहते, नोकरीनिमित्त असेल किंवा कशा काय कारणाने असेल, तर वैवाहिक जीवनाचा जो आनंद आहे तो 2, 5, 7 आणि 11 ह्या ग्रहांवरती अवलंबून असतो. तेव्हा मित्रांनो, इथून पुढं तुम्ही जेव्हाही कधी कोणाचं लग्न करायचं असेल तर पत्रिका जुळवण्याच्या अगेन्स्ट नाहीये मी, पत्रिका जुळवा, पण त्याबरोबर ही घरं तुमची मॅच होत आहेत का नाही हे पाहणं खूप चांगलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आणखीन पुढे शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्सची मला आय वुड वेट फॉर युअर कॉमेंट्स. तुमच्या कॉमेंट्सची मला अपेक्षा असेल की जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला वाटलं असेल या व्हिडिओबद्दल तर नक्की सांगा. आपण आणखी येणाऱ्या काळामध्ये नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर मनापासून धन्यवाद. मला अपेक्षा आहे की तुमचा एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल लग्नासंदर्भात, कारण लग्नासाठी महत्वाचं घर जसं म्हणलं 7वं स्थान सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं स्थान फॅमिली एक्सपान्शन, 5वं मुलाबाळांसाठी आणि 11 जे आहे ते तुम्हाला लग्नापासून लाभ होणार आहे का नाही, पैशाचा लाभ नाही, आनंदाचा लाभ. हुंड्याच्या विरुद्ध आहे मी. त्यामुळे आपण 11वं स्थान जे आहे ते हुंड्याचं नसतंय तसंही, ते फक्त आनंदाचं असतं. तर तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी लाभो, सगळ्यांना आनंदी, सगळेजण आनंदी राहो हीच मनापासून शुभेच्छा. थँक्यू.